जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या संदर्भातली माहिती समोर येते तर गेल्या काही काळापासून जयंत पाटील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहे आणि बऱ्याच दिवसांपासून जयंत पाटलांचं नाराजी नाट्य देखील अनेकदा पाहायला मिळालं। अनेकदा सभागृहामध्ये त्यांनी मिश्किलपणे टोले देखील मारलेले आहेत, बोलताना देखील ते दिसलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जयंत पाटलांना सोबत येण्याबाबत कोपर खळ्या देखील मारलेल्या आहेत। त्याबरोबरच जयंत पाटील आता अजित पवारांसोबत जाणारच अशा बातम्या देखील काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या। तर एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी आता माझं कोण ऐकत नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर शरद पवारांसोबतच्या एका जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत असल्याचं देखील म्हटलेलं होतं। शेतीतील एआयच्या वापरासंदर्भात जयंत पाटलांसोबत चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर जयंत पाटील यांच्यासोबत बंद दाराआडच्या चर्चेबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुझंच खायला पाहिजे ना। मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली, आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना। म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्याच पक्षाचे सगळेच लोक आहेत आणि साधारणपणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वर्षाची पद्धत अशी राहिली आहे की तिथे साखर, शेतकरी आणि त्याच्यात होणारे अलाइड बिझनेसेस याची किंवा तिथे नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात। तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही। ती एक अकॅडमिक संस्था आहे। साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे। 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते, तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या येतात, वस्तुस्थिती काय? म्हणलं काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही PSIचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो। आता या घटनेला काय पार्श्वभूमी आहे हे समजून घेऊयात। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे। स्वतः जयंत पाटलांनी सध्या राजकारणासंदर्भात विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही असं म्हटलंय। तर तिथं सत्ताधारी पक्षातले संजय शिरसाट जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असून थोड्याच दिवसामध्ये आणखीन एक भूकंप होणार असल्याचे संकेत देत आहे। तर तिथं काल जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या विधिमंडळाच्या लॉबीत गप्पा झाल्याची दृश्य देखील समोर आली। त्यात आजच्या घटनेने अधिकच भर पडतोय। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, KP पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.